नमस्कार, सकाळचा वेळ झालेला आहे, 7 वाजलेले आणि मी माझा आज वेट लॉस ड्रिंक बनवत आहे। मस्त असं जिरा आणि दालचिनी पाणी आणि ही माझी डेली रूटीन आहे आणि मला हे पिलं नाही ना तर दिवस हा पूर्ण वाढतो बघा। आणि रोज माझ्यासाठी मी काही ना काही नवीन ड्रिंक बनवून पितच असते आणि इथं करत आहे सकाळच्या नाश्त्याची तयारी। तर रात्रीच मी चणे वगैरे भिजवून ठेवलेले होते आणि मस्त अशी आज चना बटाट्याची भाजी बनवणार आहे, खूप टेस्टी अशी, आणि पुरी पण बनवणार आहे कारण की चना बटाट्यासोबत पुरी खूपच छान लागते बघा। आणि रोज सकाळी प्रश्नच पडतो काय बनवायचं, म्हणून आज म्हणलं चला पुरी बनवून देऊ सकाळी। तर आता पूजा वगैरे आंघोळ वगैरे केली, त्याचबरोबर घरातले कामं होते ते सुद्धा आवरून घेतले आणि आता टाइम झालेला होता 8 सव्वा 8 पर्यंत टाइम झालेला आणि मी पूजा वगैरे करून घेत आहे। आणि एका साईडला चणे सुद्धा बॉईल करायला ठेवले होते मी, तर ते सुद्धा झालेले आणि इथं देवपूजा वगैरे पण बघा मी करून घेतलेली मस्त अशी। हॅलो, हाय, नमस्कार, कशा सर्वजण माहीत असणार। तर चला सकाळची सुरुवात 7 वाजताच केलेली आहे, तुम्ही बघितलंच असेल। तर आता देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि आता नाश्ता बनवणार आहे। तर चला नाश्त्यामध्ये काय बनवत आहे ते तुम्हाला मी दाखवते। चण्याची भाजी करणार, चणे आणि बटाटा मस्त असं, आणि पुरी बनवणार आहे। तर चला अगदी सोप्या पद्धतीने आपण चना बटाट्याची रेसिपी बघूया। तर सर्वात पहिला मी मिक्सरमध्ये घेतलेले आहे 3-4 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर त्यात आपल्याला टाकायचं आहे आलं, तर थोडंसंच टाका तुम्ही आलं, आणि त्याचबरोबर थोडेसे काळी मिरी टाकायचे आहेत 3-4, आणि त्याचबरोबर त्यात जिरं टाकायचं मसाला ग्रेव्हीमध्ये आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला त्यात आपले जे बॉईल केलेले आहेत आपण चणे ते सुद्धा टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून कसं आहे ना ग्रेव्हीला मस्त असं टेक्स्चर येतं बघा आणि मस्त असं ग्रेव्ही घट्टसर छान होते। त्यामुळे थोडे चणे शिजवलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि पाणी आपल्याला दुसरं हे फेकायचं नाही पाणी। तर ह्याच पाण्याचा उपयोग करू आपण भाजी सुद्धा, आपली ग्रेव्ही सुद्धा फ्राय करून घ्यायची आणि त्याबरोबर भाजीमध्ये पण टाकून द्यायची तेच पाणी, आणि त्यातच टेस्ट उतरलेला असतो बघा चण्यांचा। तर आता सर्वात पहिला आता तेल टाकून घेत आहे मी कढाईमध्ये आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं, तेजपत्ता, आणि जिरा मस्त असं फ्राय झाला का नाही त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा। तर कांदा तुम्ही टाकायचं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल, कारण की आपण जी पेस्ट केलेली आहेत ना मिक्सरमध्ये ती सुद्धा टाकून फक्त आपले घरातले हळदी पावडर वगैरे टाकून बनवली ना तरी खूपच छान लागते। पण मी म्हटलं चला आता कांदा टाकून घेऊ, तर मी कांदा एक छोट्या साईजचाच घेतलेला आणि बारीक चिरून घेतला त्याला। तर कांदा मस्त असा लाल झालेला बघा। त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकली मी, आणि त्यानंतर आपले जे सुके मसाले आहेत हळदी पावडर, परत धना पावडर आणि लाल चटणी पावडर, मी हे 3च मसाले टाकलेले आहेत। आणि तुमच्याकडे एव्हरेस्ट मसाला असेल ना तर तो सुद्धा टाका, त्याने अजून जरा मस्त लागते बघा भाजी। तर आता मी एक टोमॅटो मोठ्या साईजचा घेतला होता तो सुद्धा बारीक चिरून टाकलेला आहे आणि त्यात मिक्सर आपलं जे मसाला वाटलेला होता त्यात मी पाणी टाकून मस्त ते पण टाकून दिलेलं आहे कढईमध्ये। आणि आता ह्याला आपल्याला थोडं मीठ टाकून द्यायचं आहे चवीनुसार, थोडंसंच टाका कारण की आपण चण्यामध्ये पण टाकलं होतं शिजवताना, नाहीतर मग खारट व्हायचं। तर आता मी ह्याला झाकून शिजवून घ्यायचं आपल्याला 3-4दा व्यवस्थित असं। तर आपल्याला 1-2 मिनिटाला असं खोलून बघायचं आणि मस्त असं मॅश करत राहायचं आहे बघा, नाहीतर मसाला खाली चिपकून जाईल। तर आता मी आपलं ह्याच्यावरचं पळीवरचं सर्व मसाला काढून घेतलेला आहे आणि एकच बटाटा टाकलेला, कारण की बटाटा टाकला ना मस्त लागते। आणि पुरी भाजी म्हणलं का नाही बटाट्याची भाजी म्हणजे बटाटा असला का नाही जरा बरं वाटतं बघा आणि छान लागतो। तर मी पहिला बटाटा टाकला, त्यानंतर आपले चणे काढून टाकले, नंतर आपल्याला पाणी टाकायचं चणे थोडेसे फ्राय करून झाल्यावर, आणि थोडंसंच पाणी टाकलं आहे मी, जास्त असं पातळ करत नाही आहे, नॉर्मली करत आहे। आणि त्यात कोथिंबीर चिरून टाकलेली आहे। आणि सकाळचा वेळ होता, 8:30 वाजून गेले होते आणि आरवला सुद्धा शाळेत घेऊन जायचं होतं। आज मीच घेऊन चालली, काल तर हे घेऊन गेले होते म्हणून मला इतका खूपच वेळ झाला होता काल तर, पण आज जरा लवकर करून घ्यायचं होतं म्हणून मग मी पटकन असे जेवढे पाहिजे तेवढे पुऱ्या आता मी तळून घेणार आहे। तर पुऱ्यांसाठी मी पीठ, ओवा, परत त्यात थोडासा रवा, मीठ वगैरे टाकून मी मळून घेतलं होतं आणि ओवा टाकून केल्या का नाही पुऱ्या खूप छान लागतात बघा। तुम्ही बघा पोरं तर नुसतेच खात असतात पुरी। आणि आता मी पटकन अशी लाटून ठेवणार आहे पहिला, कारण की तेल अजून गरम झालेलं नव्हतं आणि एका साईडला भाजी सुद्धा स्लोवर मस्त अशी शिजत होती आपली।
तर मी पटकन अशी पुऱ्या लाटून घेत आहे, कारण की एकटीलाच करायचं असलं ना पुरी भाजी वगैरे तर एकदा पहिला आपण लाटून घ्यायची आणि मग नंतरनं तळायचं, कारण की पुरी जी आहे ना फास्ट गॅसवर तळल्या ना मस्त अशी फुगता पण मस्त लाल पण होता. आणि गॅस जर स्लो केला ना तर ते म्हणजे कच्चे राहतात आणि तेलसुद्धा भरपूर पितात. त्यामुळे एकदम गरम तेलामध्ये तळायचं, त्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि पीठसुद्धा घट्ट मळायचं बघा पुरीचं, मग छान होता पुऱ्या. तर मी आता पटकन अशा तर पुऱ्या तळून घेत आहे आणि एका साईडला आता आरवला नाश्तासुद्धा काढून देणार आहे, कारण की आरवला पुरी भाजी खूपच आवडते आणि आज डब्याला पण मी त्याला पुरी भाजीच दिलेली आणि त्यांनी डब्बासुद्धा फिनिश केलेला आज, नाहीतर त्याच्या मनासारखं काय नसलं ना तो खात पण नसतो असे. तर त्यानंतर आता मी ह्यांना सुद्धा काढून देत आहे. आणि सकाळी आपण कसं आहे ऑइली वगैरे पण खाल्लं ना ते पचतं, कारण की आपण दिवसभर काय ना काय ॲक्टिव्हिटी करतच असतो, पण रात्री जर हे ऑइली वगैरे खाल्लं ना ते अंगाला लागतं आणि आपलं फॅट वाढत असतं बघा. त्यामुळे सकाळी मी पण खाल्लेले 2 खाल्ले होते मी, फक्त जास्त खाल्ले नाही मी. आणि आरोला आवडतं म्हणून मी केले होते बघा पुरी भाजी वगैरे असे. तर चला मस्त बघू शकता तुम्ही पुऱ्या किती छान असे फुगलेले. आणि सकाळची इतकी गडबड असते माहितीच आहे तुम्हाला, तरी पण मग मला नवीन नवीन काहीतरी करूच वाटतं असेल. तर नाश्ता वगैरे झाला, आरोला शाळेत वगैरे सोडून आली आणि आता थोडा वेळ मी थोडा व्यायाम वगैरे केला, झुंबा वगैरे टीव्हीला लावून, आणि आता करणार आहे कपडे वगैरे धुवून घेणार आहे. आणि टाईम बघू शकता 11 होऊन गेलेले, 11:15 झालेले आहेत आणि स्वयंपाक पण करायचा आहे मला. तर चला आता करून घेते पटकन, कपडे वगैरे धुवून घेते, त्यानंतर भेटते तुमच्यासोबत. तर काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर मयंकला मोबाईल वगैरे नाही दिला ना बघा, तो देवाकडनं घंटी घेऊन येतो, देवाकडे सर्व पसारा करून ठेवतो. काय माहिती दिवा पण चालू आहे, हां दिवा चालू आहे, पण दिवासुद्धा भिजवून देत असतो, फुकतो तिथं जाऊन ना मयंक. दिवा फुकत असतो ना तू? नाही फुकायचं दिवा, आजी बाप्पा नाक कापताय. फक्त मोबाईल द्या म्हणतो, मोबाईल दिला ना मग गप्प बसतो असं आहे ना मयंक. मम्मी आता तुला मोबाईल मागितल्यावर परत देणार का नाही मला तू? मोबाईल तुला मी परत मागितल्यावर देणार का नाही तू? देणार ना? रडणार नाही ना घेताना? नाही रडणार ना? ठीक आहे, देऊ का मग तुला मोबाईल? ठीक आहे, बाय कर बरं, हाय कर, मला एक पा दे. मोबाईल घेण्यासाठी बघा किती किती करायला लागतो मयंकला. चल मी आता कपडे धुवून घेते. हा शोन्या, तू काय जेवणार आहे? काय खाणार आहे तू? पांदा? ती काय असतंय? नवीन नवीन भाषा. ठीक आहे, चल. तर मयंकसोबत जरा मस्ती वगैरे करून मी कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर वरी आली, सर्व झाडांना मस्त अशी पाणी वगैरे टाकलं आणि खूप भारी वाटतं बघा झाडांना पाणी वगैरे टाकलं तर. आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले आणि जेवणामध्ये बनवली होती मस्त अशी भेंडी आणि चण्याची भाजी चपाती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.